आता कम्प्युटर फंडामेंटलचे 2 टाईप्स असतात, एक तर सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअर. आता आपण कम्प्युटर PC वगैरे घेताना आपण काय करतो, सर्वात पहिले आपण त्याचं हार्डवेअर बाय करतो आणि सॉफ्टवेअर आपण त्याच्यामध्ये इन्स्टॉल करतो. जसं की आपण विकत घेताना एक्सटर्नल हार्ड डिस्क घेतो. सगळं काही आपल्याला जे दिसतं, कॅमेरा, प्रोसेसर वगैरे, आपण सगळं काही ते चिप वगैरे जे काही आहे ते आपण पहिले बाय करत असतो. म्हणजे आपण हार्डवेअर बाय करत असतो आणि त्याच्यावरती आपण सॉफ्टवेअर इन्स्टॉल करत असतो. जसं की सॉफ्टवेअरमध्ये आपण OS इन्स्टॉल करतो, कंपायलर इन्स्टॉल करतो, डिबगर. तर आता सॉफ्टवेअर जो असतो तो लॉजिकल पार्ट असतो आणि हार्डवेअर जो असतो तो फिजिकल पार्ट्स असतो. आता हार्डवेअरमध्ये काय काय असतं, मॉनिटर, माऊस, कीबोर्ड, स्कॅनर, एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि सॉफ्टवेअरमध्ये काय असतं, सॉफ्टवेअरचे 2 टाईप्स असतात, एक तर सिस्टम सॉफ्टवेअर आणि एक असतं ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. सिस्टम सॉफ्टवेअर म्हणजे जे की डायरेक्टली हार्डवेअरसोबत कम्युनिकेट करतं आणि ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे जे आपण एक्सटर्नल ॲप्स डाउनलोड करतो, जसे की इंस्टाग्राम, फेसबुक, टेलिग्राम, मायक्रोसॉफ्ट, VLC मीडिया प्लेअर वगैरे वगैरे. आणि सिस्टम सॉफ्टवेअर म्हणजे कोणते, इंटरप्रिटर, डिबगर, कंपायलर, OS, डिव्हाइस ड्रायव्हर्स. जसं की आपल्याला समजा एक्सटर्नल प्रिंटर वगैरे यूज करायचं असेल तर त्याच्यासाठी आपण एक्सटर्नल ड्रायव्हर पहिलं त्याच्यामध्ये इन्स्टॉल करतो, मग ते आपलं कम्युनिकेट हार्डवेअरसोबत डायरेक्टली असतं. त्या युजर जो असतो तो ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरसोबत इंटरॅक्ट करत असतो. जसं की VLC मीडिया प्लेअर झालं, VS कोड झालं, आपण ते ॲप्लिकेशनसोबत पहिले इंटरॅक्ट करतो. मग ॲप्लिकेशन जे आहे ते सिस्टम सॉफ्टवेअरसोबत इंटरॅक्ट करतात. आता समजा की आपण VS कोडमध्ये कोड लिहिला आहे, तो ॲप्लिकेशनमध्ये झाला, पण तो कोड आपण काय करतो, कंपाईल करतो, डिबग करतो. तर ते सगळं कंपायलेशन, डिबग वगैरेचे काय सगळी प्रोसेस आहे ती असते सिस्टम सॉफ्टवेअरमध्ये, पण आपण सगळं इंटरॅक्ट कशासोबत करतो, ॲप्लिकेशनमध्ये. मग सिस्टम सॉफ्टवेअर हार्डवेअरसोबत इंटरॅक्ट करतं आणि मग आपल्याला आउटपुट भेटतो.